आई झाले का हरभरे धुवायचे? हो झाले बाई, आता हे शेवट होते आता, कारण 3-4 पहिल्याचे आपण आता टप्प्याटप्प्याने डाळ करायला, कारण 60-65 किलो हरभऱ्याची बॅग होती, तर 3-4 पहिल्याची मी डाळ केलेली आणि आता हे राहिले होते बाकीचे, तर आता हे पण आता आज धुवून टाकलेले. तर मी काय केलेलं, हरभरे नुसते 2 वाळू घातले, चांगली वाळली की याची डोळ करणार आहे, पुन्हा संध्याकाळी उपसून दुसऱ्या दिवशी पुन्हा वाळू घालायची, मग याची डाळ सुरू करायची. तर मी जात्यावर डाळ करते दरवर्षी. तर चला मला आता हे घेतली हरभरे. तर मंडळी चला, आपली हरभऱ्याची डाळ करणं चालू आहे आणि आता मे महिना संपला, आता जून महिना सुरू झालेला आहे, तरी पण पहा ऊन किती कडक आहे. आता किती 5 वाजलेत का? हो. तर 5 वाजलेत पहा, तरी एवढं ऊन आहे. आणि मे महिन्यात तसं तर आमचं धान्य नाही का शेतातलं उशिराच आलं, तर आणि मे महिन्यामध्ये थोडस वारं वावदान पाऊस येते मधून मधून चालू होतं आणि धान्य चालणं घालणं बाकी कामामुळे काही करणं झालं नाही. चला म्हणलं आता पावसाळा सुरू झाला, पण जून महिना म्हणजे उन्हाळ्यातच असते ना जमा, तर म्हणलं चला आता 2-2 पहिल्याची डाळ करावी. तर मी अगोदर 2 पहिल्याची डाळ केली, ती तिकडे वाळू घातली, आता सावली आली पा त्याच्यावर एकदम मस्त पिवळी जरद असे आलेले. आणि एखादा जर डोळ असलं ना तर हरभऱ्याच्या डाळीतलं काय नाही, काढायला सोप असते आणि डाळ कर. झाली का आपली डाळ करून? आता झाली बाई, शेवट आहे, कारण ही डाळ करायची म्हणल्यावर आपल्याला आता बघ ना, मी 8 दिवस झालं करायली डाळ. आता हरभरे सकाळी धुवायचे, पुन्हा त्याचं इदुळा डोळ करायच्या वेळेला, संध्याकाळी पुन्हा उपसायचं, दुसऱ्या दिवशी वाळू घालायची, पुन्हा त्याची डाळ. याचं म्हणजे जात्यावर करायची म्हणलं थोडंसं वेळ लागते ना, पण किती भारी झाली बघा. किती झालंच नाही का अजून? झालं बाई, झाला आता, आज शेवट झाला. तर आता आपण दररोज 2-2 पहिल्याचीच करू लागलोत ना, आणि तसं तर नाही का, आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आता काय काय जण काय करतात, गहू ते हरभरे घंटा 2 घंटे भिजू घालतात आणि नंतर ते वाळू घालतात, नंतर डाळ करतात. मग ती डाळ कशी होती, अशी खोलगट टोपण्याची होती आणि ती डाळ नका जास्त वेळ शिजत पण नाही लवकर असं म्हणतात. मी तसं करत नाही, मी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं ते मंडळी. हरभरे धुवून वाळू घालायचे, त्याचं डोळ करायचं, पुन्हा ते पाकडायचं, संध्याकाळी उपसायचं, पुन्हा दुसऱ्याची वाळू घालायचं आणि त्याची डाळ करायची. तर पहा किती मस्त आली आहे बघा, अशी छान अशी पिवळी जरद डाळ आली पाहाची. आणि पुन्हा मी अशी जात्याने केलेली. तर आता आजकाल कसं गिरणीतून डाळ काढाली चूरमूर, पण मी जात्यानेच केलेले आहे. तर आता 5-7 दिवस झाले 2-2 पाहिल्याची. तर बघा मस्तपैकी झाली अशीवर. आता ह्याला थोडंसं उन्हाचा चटका उद्या द्यायचा, भरून ठेवायची मस्तपैकी. तर मंडळी पहा, आपल्या हातानं मेहनतीची केलेली डाळ करण्यात पुन्हा खाण्यात आनंदच काय वेगळा असतो. थोडीफार चूर निघतेच. तर चला तर मग आता ठेवायची मोजून. हां, तर हे नाही का, आता आपलं मोजायचं कारण म्हणजे आता आपण एक 60-65 किलोची बॅग होती ना हरभऱ्याची, तर आता आपण घरी करायला जाते ना, तर आता किती कटती किती डाळ पडती त्याचा आपण अंदाज काढणार आहे. त्यामुळे मी हे मोजून टाकायले. ते एक चुंगलं भरलेले. आता हे पण किती भरती बघायची. आणि आता चूर पण अशी भरपूर निघलेली आहे जात्यानं. तर हे काय नाही, वरी वेगळी ठेवायची. आणि चांगलं 2-3 किलो चुरीचं, चांगलं 2 किलो चुरीचं आपण बेसन तयार केलेले आणि हे पण ठेवलेलं आहे. आता सगळं जाऊन पाहूत आपण किती डाळ होती ती, त्यामुळे हे मोजू मी भरायले. दोन झाली ना. झाली डाळ करणं. आता काय उन्हाचा चटका देऊन भरून ठेवणार आहे, काय कालच भरून ठेवले चुंगडे. तर बघा 65 किलो हरभरे होते, तर त्याची जवळजवळ 50-55 किलोच्या वर झाली, पण कमी नाही झाली, कारण हरभरा डाळ जास्त अशी कटत नाही, म्हणजे जास्त चूरबीर होत नाही आणि थोडंसं कमी जास्त इकडल्या तिकडं होते. तर चला, तर आपण मस्त अशी छान झालेली. तर चला, कशी वाटली आमची हरभरा डाळ करण्याची जुनी पद्धत? आवडल्यास जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला, तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.